हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन ओव्हर. कसे आहात सर्व? मजेत ना? बिग बॉस 6 हा आता खूप धमाकेदार धडाकेदार चालला आहे. आता यातला एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणजे होता विशाल कोटियन. पहिला तर तो खूप छान खेळताना दिसत होता आणि अजूनही तो चांगलाच खेळतो आहे. पण सध्या असं 1-2 दिवसात जाणवत आहे ना की तो म्हणजे त्याला रुचिता आणि अनुश्री आणि रोशन यांची गरज पडली आहे असं दिसतंय. म्हणजे त्यांच्या पाठून स्पेशली अनुश्री आणि रुचिताच्या पाठून तो खेळताना दिसतोय. का तर नॉमिनेशनच्या वेळी पण त्याने रुचिताला फोर्स केला की तू तन्वीला कर. तो अनुश्रीला बोलते की ती तन्वीला कर. का? कशासाठी? त्यांना फ्रीडम दे, त्यांना ज्याला करायचं आहे त्यांना करू दे. इट्स अ गेम. आणि तू जर खरं स्ट्रॉंग आहे ना तर तू एकटा इनफ आहेस की खेळायला. तुला भाऊच्या धक्क्यावर नेहमी त्याला बोललं जातं की रुचिता अशी करते, अनुश्रीने असा गेम केला. स्पेशली रुचितामुळे त्याला खूप ऐकायला लागलं त्यावेळी. तेव्हाही मला वाटलेलं की त्याने सरळ रुचिताला सांगावं, बाबा तुझं तू खेळ. रोशनला सांगावं तुझं तू खेळ, माझा मी इंडिव्हिज्युअल आहे, माझा मी खेळतो. हे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्या बाबतीत की तो जर असा खेळला तर तो अजून स्ट्रॉंग दिसेल, अजून उठून दिसेल. तो जर दुसऱ्यांकडे म्हणजे ऑफकोर्स त्याची टोळी असली तरी देखील, युनिटी असली तरी देखील, तो जेव्हा एखाद्याकडे असं प्लीड करतो असं वाटतं ना की तुम्ही ह्याला वोट करा, त्याला वोट करा, ते नाही चांगलं वाटत आहे. तो काहीतरी मागतोय असं वाटतंय आणि त्याच्यामुळे त्याच्यातली जी एक ॲबिलिटी आहे खेळायची ती कुठेतरी दबली जाते असं मला वाटते. त्यामुळे त्याने असं न करता स्ट्रॉंगली उभं राहून हा गेम खेळावा, एकट्याने पुढे येऊन खेळावा, ह्यांना ठेवावं पाठी. कारण ह्या काय करतायत, वेळेला त्याच्याकडे जातात. आणि अनुश्री तर स्पेशली, अनुश्रीचं तर काही कळतच नाही तिचा काय डबल गेम चालला आहे. ती मे बी तिला विशाल बोलला की तू त्यांच्या टीममध्ये जाऊन घर फोडीगिरीचं काम कर आणि तिने ते केलं. पण आता असं वाटतंय की अनुश्री त्या शब्दांचा फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून घेते. तिने कॅप्टन्सीच्या वेळी पण त्यांची मदत घ्यायचा प्रयत्न केला आणि आताही ती चक्क दिसले तन्वीबरोबर बसून बोलताना. आता हे विशालला समजत नाही आहे. विशालला असं वाटतंय की त्याला कळतंय थोडंफार, पण जसं आपल्याला दिसतंय तसं त्याला तर नाही दिसत आहे ना. तो काय अंतर्यामी नाही आहे. पण तो थोडं असं गेस करतोय आणि ते त्याचं गेसवर्क ना बरोबर आहे. पण त्याने विचार करून आपल्या मनाचं ऐकायला हवं. कुठेतरी आपली बुद्धी आपल्याला 6th सेन्स असते आणि ती आपल्याला सांगत असते की इथे काहीतरी चूक आहे आणि ते विशालला कळते, पण तो तिकडे दुर्लक्ष करतोय. आता त्याला खरंच टोळीची गरज आहे का तो एकटा खेळू शकतो हा येणारा काळच दाखवू शकतो. पण मला तरी वाटतं की अनुश्रीवर कितपर्यंत भरोसा ठेवावा, रुचिराला कितपत रुचिरावर कंपल्शन्स आणावी आणि रोशनला कसं काउंट करावं. कारण रोशन हा शुक्रे, सचिन यांच्याबरोबरही तेवढाच कनेक्ट आहे सागरबरोबर. त्यामुळे कितपर्यंत रोशनचाही विचार करावा हे त्याने विचार करायला पाहिजे. तो स्वतःला त्या टीमचा आता लीडर समजायला लागला आहे विशाल. कळलं की नाही? तो समजतो हे काय वाईट नाही आहे, पण त्याची टीम त्या लायक आहे का असं ना हो की टोळीच त्याचा गेम डाऊन करेल. हा त्याने विचार करायला हवा. हे माझं विशालच्या बाबतीत म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? जर माझं म्हणणं पटत असेल तर कमेंट करा, नसेल पटत तर का पटत नाही आहे हेही मला कळवा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.